नमस्कार, मी इग्नेशियस डायस डिजिटल तंत्रच्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. मित्रांनो, मागील अनेक दिवसांपासून आपण गुगल क्लासरूमविषयी समजून घेत होतो. अनेक व्हिडिओज तुम्ही आमच्यासोबत पाहिले असतील आणि गुगल क्लासरूम समजून घेतलं असेल. हे करत असताना आपण अनेक क्लास निर्माण करून पाहिले. त्या क्लासमध्ये वेगवेगळ्या असाइनमेंट्स, क्विज असाइनमेंट्स, क्वेश्चन्स, ह्या जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या क्रिएट केल्या, त्या आपल्या विद्यार्थ्यांसोबत शेअर केल्या आणि ह्या ॲक्टिव्हिटी पुढे जाऊन तुम्ही गुगल क्लासरूमच्या माध्यमातून पुढे करणार आहात. परंतु हे करत असताना एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपला गुगल क्लासरूम हा ऑर्गनाइज्ड कसा करायचा किंवा तो सुव्यवस्थित कसा ठेवायचा हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जसजसा जास्तीत जास्त कॉन्टेंट क्रिएट करणार, तुम्ही जितके जास्तीत जास्त क्लासेस तुमच्या क्लासरूमच्या पोर्टलवर क्रिएट कराल, तसतसं तुम्हाला कदाचित गोंधळ होण्याची शक्यता आहे की कोणती ॲक्टिव्हिटी कोणत्या क्लासशी संबंधित आहे, कोणती ॲक्टिव्हिटी कोणत्या टॉपिकशी संबंधित आहे. तर हा गोंधळ होऊ नये आणि तुम्हाला ऑर्गनाइज्ड पद्धतीने तुमचा क्लासरूम हाताळता यावा आणि त्यासाठी गुगल क्लासरूममध्ये कोणतं टूल अवेलेबल आहे हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच गोष्टी समजून घेणार आहोत. तर पाहूया आपण आपला गुगल क्लासरूम कसा ऑर्गनाइज्ड ठेवू शकतो, कसा सुव्यवस्थित ठेवू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की आपलं जे गुगल क्लासरूम आहे ते तुम्ही सुव्यवस्थित कसं ठेवू शकता किंवा त्याला ऑर्गनाइज्ड कसं करू शकता. कारण जसजसे तुमचे सेशन्स वाढत जातील, तुमचे क्लासरूम्स वाढतील, त्या क्लासरूम्समध्ये तुम्ही ज्या ॲक्टिव्हिटी करणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या असाइनमेंट्स देणार आहात, क्विज असाइनमेंट्स देणार आहात, विद्यार्थ्यांशी तुम्ही रीडिंग मटेरियल किंवा रेफरन्स मटेरियल शेअर करणार आहात. त्यामुळे खूप सारं कॉन्टेंट तुमच्या क्लासरूममध्ये क्रिएट होणार आहे आणि एका ठराविक वेळेनंतर तुम्हाला कदाचित समजणार नाही की कोणतं कॉन्टेंट कोणत्या क्लासशी संबंधित आहे, कोणत्या टॉपिकशी संबंधित आहे आणि त्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. आणि अशा वेळी जर तुम्ही तुमचं क्लासरूम सुव्यवस्थित केलं असेल, त्याला जर वेल ऑर्गनाइज्ड केलं असेल, तर तुम्हाला समजून घेण्यास सोपं जाऊ शकतं की कोणतं कॉन्टेंट कोणत्या क्लासशी संबंधित आहे. तर हे करण्यासाठी गुगलमध्ये काही टूल्स आहेत, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यासाठी मी आधी तुम्हाला एका क्लासमध्ये घेऊन जातोय. आपण 7th हिस्ट्री ह्या क्लासमध्ये जाऊया. आता तुम्ही ह्या क्लासमध्ये पाहताय की बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज इथे झालेल्या दिसत आहेत स्ट्रीममध्ये. परंतु त्या ॲक्टिव्हिटीज पाहिल्यानंतर लगेच लक्षात येत नाही की ह्या ॲक्टिव्हिटीज नेमक्या कशाशी संबंधित आहेत किंवा त्यांचं आपण कंपार्टमेंटलायझेशन न केल्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येत नाही, सर्व गोष्टी एकत्र दिसत आहेत, बेसप त्यामुळे होऊ शकतो. तर त्यांना आपल्याला आधी कंपार्टमेंटलाइज करावं लागेल किंवा त्यांना ऑर्गनाइज्ड करून घ्यावं लागेल. त्यासाठी आपण आता क्लासवर्कमध्ये जाऊया. क्लासवर्कमध्ये तुम्हाला ह्या सर्व पोस्ट इथे दिसत आहेत. ह्यांना आपल्याला कंपार्टमेंटलाइज करायचं आहे किंवा ऑर्गनाइज्ड करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही क्रिएटवर क्लिक करा आणि इथे टॉपिक नावाचा जो ऑप्शन आहे त्याचा वापर तुम्ही त्यासाठी करू शकता. टॉपिकवर क्लिक करा. टॉपिक म्हणजे एक असं हेड, मल्टिपल तुमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या एका हेडखाली ठेवू शकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला समजेल की पर्टिक्युलर तो जो कॉन्टेंट आहे किंवा एखादी पर्टिक्युलर असाइनमेंट जी आहे ती कोणत्या टॉपिकशी संबंधित आहे. तर अशा एका हेडखाली येणाऱ्या अनेक गोष्टी तुम्ही त्या हेडखाली ठेवू शकता की जेणेकरून त्या तुम्हाला वेळेवर उपलब्ध होऊ शकतील आणि एका ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील. तर आता टॉपिक मात्र कसे ठरवायचे किंवा त्याच्यासाठी काय कोणती मेथड वापरायची किंवा काय लॉजिक लावायचं हे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ठरवू शकतो. मी काही 1-2 गोष्टी तुम्हाला सुचवू शकतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने आणखी मेथड्स डेव्हलप करू शकता. इथे मी ऑर्गनाइज करण्यासाठी तुम्हाला एक असं सजेस्ट करेन की तुम्ही टॉपिक ठरवताना सेमिस्टर वाईज टॉपिक, सेमिस्टरलाच टॉपिक ठरवा. फॉर एक्झाम्पल सेम 1 हा एक टॉपिक होऊ शकतो आणि सेम 2 हा एक टॉपिक होऊ शकतो.
तर तुमच्या ज्या सेमिस्टर होतात त्या सेमिस्टर वाईज तुम्ही सेक्शन्स क्रिएट करू शकता आणि मग तुमच्या ज्या असाइनमेंट्स तुम्ही दिलेल्या आहेत त्या असाइनमेंट्सना तुम्ही त्या सेगमेंटमध्ये टाकू शकता, सेम 1 आणि सेम 2 ह्या सेगमेंटमध्ये. तर कसं टाकू शकता, तर त्यासाठी सिम्पली तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप पद्धतीने ह्या सर्व असाइनमेंट ऑर्गनाइज करू शकता. फॉर एक्झाम्पल, मला ही जी असाइनमेंट आहे ही सेम 2 साठीची असाइनमेंट आहे, तर तिला मी ड्रॅग करून सेम 2 मध्ये ड्रॉप करत आहे. ही असाइनमेंट जी आहे ती क्विज 3 ही असाइनमेंट सेम 1 मध्ये मला प्लेस करायची आहे, तर मी तिला सेम 1 मध्ये करत आहे. त्याचप्रमाणे राईट रिव्ह्यू नावाचं जी असाइनमेंट आहे ती देखील मी सेम 1 मध्ये टाकत आहे. शॉर्ट आन्सर ही एक असाइनमेंट आहे, ती मी सेम 2 मध्ये टाकत आहे. राईट समरीला सुद्धा मी सेम 2 मध्ये टाकत आहे आणि क्विज 5 जे आहे त्याला देखील मी सेम 2 मध्ये टाकत आहे. तर अशा प्रकारे आता जर तुम्ही माझं हे क्लासवर्कचं पेज बघितलं तर ते ऑर्गनाइज झालेलं आहे, की काही गोष्टी ह्या सेम 2 मध्ये आहेत, काही गोष्टी ह्या सेम 1 मध्ये आहेत. लगेच त्याच्यामुळे तुम्हाला समजायला सोपं जाईल. तर ही एक मेथड तुम्ही वापरू शकता, की सेम वाईज तुम्ही तुमचं जे वर्क आहे, क्लास वर्क आहे त्याला तुम्ही डिवाइड करू शकता किंवा सेग्रिगेट करून ठेवू शकता. दुसरा एक ऑप्शन असा आहे, की तुम्ही जे असाइनमेंट टाइप्स आहेत, त्या असाइनमेंट टाइपप्रमाणे देखील तुम्ही टॉपिक्स तयार करू शकता. फॉर एक्झाम्पल, असाइनमेंट असं एका टॉपिकला नाव देऊ शकता, क्विज असाइनमेंट असं नाव देऊ शकता, क्वेश्चन असं नाव देऊ शकता. तर आणि त्या टॉपिक अंडर तुम्ही त्या प्रकारच्या असाइनमेंट ज्या आहेत त्या तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. त्यामुळे सुद्धा तुम्ही ऑर्गनाइज्ड होऊ शकता, की सगळ्या असाइनमेंट ह्या असाइनमेंटच्या टॉपिक खाली येतील. सर्व क्विज असाइनमेंट्स या क्विज असाइनमेंटच्या टॉपिक खाली येतील आणि सर्व क्वेश्चन्स हे क्वेश्चनच्या खाली येतील. तुम्ही जे मटेरियल स्टुडंटसोबत शेअर केलेलं असेल ते तुम्ही मटेरियल नावाच्या टॉपिक खाली ठेवू शकता, की जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टाईम जर असाइनमेंट बघायचे असतील तर तुम्हाला असाइनमेंटच्या टॉपिकमध्ये गेल्यानंतर सर्व असाइनमेंट्स मिळतील. क्विज असाइनमेंटच्या टॉपिकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व क्विज असाइनमेंट्स मिळू शकतील. तर अशा प्रकारे तुम्ही असाइनमेंट टाइप्सला देखील टॉपिक म्हणून तुमच्या क्लासरूममध्ये वापरू शकता. परंतु हे तुमच्यावर अवलंबून आहे, की तुम्ही कोणत्या प्रकारचं लॉजिक लावता आणि कोणती मेथड तुम्ही डेव्हलप करू शकता. टॉपिकचा वापर आपल्याला अशासाठी करायचा आहे, की आपण जे कंटेंट आपल्या क्लासरूममध्ये टाकतोय किंवा क्रिएट करतोय ते ऑर्गनाइज राहावं ह्यासाठी. तर आता बघूया, की समजा तुम्ही टॉपिक्स क्रिएट केलेले असतील आणि समजा एखादी नवीन असाइनमेंट समजा तुम्ही क्रिएट केली, तर ती तुम्ही टॉपिकमध्ये कशी ॲड करू शकता. तर इथे मी एक टेस्ट असाइनमेंट असं टाकतोय आणि बाकीच्या डिटेल्स तुम्ही असाइनमेंटची माझी जर ट्युटोरियल बघितली तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल, की असाइनमेंट कशी तयार करायची आणि इथे टॉपिक सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे. इथे तुम्हाला आता आपण जे 2 टॉपिक क्रिएट केलेले आहेत ते दिसू शकतात, सेम 1 आणि सेम 2. तर तुमची ही असाइनमेंट जी आहे ती तुम्हाला कोणत्या टॉपिकमध्ये टाकायची आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. जर ह्या 2 टॉपिकमध्ये न टाकता तुम्हाला आणखी तिसरा टॉपिक किंवा तिसरा हेड क्रिएट करायचा असेल तर तुम्ही क्रिएट टॉपिकवर क्लिक करून नवीन टॉपिक क्रिएट करू शकता. आता मी ही टेस्ट असाइनमेंट सेम 1 मध्ये टाकतोय आणि असाइनवर क्लिक करतो. ही असाइन झाल्यानंतर आपण जर बघितलं तर सेम 1 मध्ये ही टेस्ट असाइनमेंट आलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या क्लास वर्कचा जे पेज आहे त्या पेजला तुम्ही चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज करू शकता. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की समजा काही दिवसानंतर तुम्हाला वाटलं, की हे टॉपिक आता तुम्हाला वापरायचं नाही आहे. तर तुम्ही त्या टॉपिकमध्ये जा आणि इथे राइट साइडला जे 3 डॉट्स आहेत तिथे क्लिक करून तुम्ही डिलीटवर क्लिक करा. पोस्ट विथ धिस टॉपिक विल नॉट बी डिलीटेड. म्हणजे तुमच्या ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट डिलीट होणार नाही आहेत, फक्त तो टॉपिक डिलीट होईल आणि तुमच्या सर्व पोस्ट ह्या आता डायरेक्ट क्लासवर्कच्या पेजमध्ये दिसतील. त्या कोणत्याही टॉपिकच्या खाली दिसणार नाहीत. तर तुम्ही टॉपिक डिलीट करू शकता आणि टॉपिक डिलीट केल्यानंतर देखील त्याच्यामध्ये ज्या तुमच्या पोस्ट होत्या त्या मात्र इंटॅक्ट राहतील, त्या डिलीट होणार नाहीत. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं हे क्लासवर्कचं पेज ऑर्गनाइज करू शकता. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की समजा तुमचे मल्टिपल क्लासेस तयार झालेले आहेत. कारण तुम्ही तुमचे क्लासेस स्टँडर्ड वाईज किंवा ग्रेड वाईज आणि सब्जेक्ट वाईज क्रिएट करणार आहात. त्यामुळे अनेक क्लासेस तुमचे तयार होऊ शकतात. तर अशा वेळी
जर तुम्हाला एखादा क्लास डिलीट करायचा असेल, तर तो कसा करायचा? कारण सगळेच क्लासेस तुम्ही तुमच्या ह्या डॅशबोर्डवर ठेवू शकत नाहीत. तर त्यासाठी समजा आता फॉर एक्झाम्पल 8th सोशल स्टडीज हा क्लास मला डिलीट करायचा आहे. तर मी इथे हे जे राइट साइडला 3 डॉट्स आहेत त्याच्यावर क्लिक करतो आणि तुम्ही Google क्लासरूममध्ये कोणताही क्लास थेट डिलीट करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला आधी आर्काइव्हमध्ये त्याला स्टोअर करावं लागतं. तर त्या आर्काइव्हच्या बटनवर मी क्लिक करत आहे आणि 8th सोशल स्टडीज ह्या क्लासला मी आर्काइव्ह करत आहे. ओके. तर आता इथून तुमच्या डॅशबोर्डवरून तो क्लास नाहीसा झालेला आहे. इथे आता फक्त 4 क्लासेस उरलेले आहेत आणि जो सोशल स्टडीजचा जो क्लास होता तो आर्काइव्हच्या पेजमध्ये निघून गेलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता, की आर्काइव्हच्या पेजमध्ये तो कुठे दिसतो. तर त्यासाठी तुम्ही ह्या मेनूवर क्लिक करा आणि इथे आर्काइव्ह्ड क्लासेस नावाचं एक टॅब आहे त्यावर क्लिक करा आणि इथे तुम्ही पाहू शकता, की इथे आता 8th सोशल स्टडीज हा क्लास आर्काइव्ह्ड झालेला आहे. आणि इथून मग तुम्हाला जर तो परमनंटली डिलीट करायचा असेल, तर तुम्ही इथे डिलीटवर क्लिक करून त्याला परमनंटली डिलीट करू शकता. आता समजा हे आर्काइव्ह का केलं जातं? त्यामागचं लॉजिक किंवा त्यामागचं कारण असं आहे, की समजा काही वेळेस तुम्हाला जर हा क्लास रिस्टोअर करावासा वाटला, की पुन्हा हा क्लास तुम्हाला विद्यार्थ्यांना ॲक्सेस द्यायचा असेल किंवा पुन्हा हा क्लास सुरू करायचा असेल, तर तुम्ही जस्ट रिस्टोअरवर क्लिक करून हा क्लास परत लाईव्ह करू शकता आणि विद्यार्थी हा क्लास ॲक्सेस करू शकतात. त्यासाठी देखील तुम्हाला हे क्लास आर्काइव्हमध्ये ठेवणं हे सजेस्टेबल राहील. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की रियूज पोस्टचं ची ट्युटोरियल तुम्ही बघितली असेल, तर तुम्हाला जर ह्या क्लासमधली एखादी पोस्ट रियूज करायची असेल दुसऱ्या क्लाससाठी, तर तुम्ही जर डिलीट केलं तर त्याचा ॲक्सेस तुम्हाला मिळणार नाही. परंतु जर तुम्ही ह्या आर्काइव्हच्या पेजमध्ये हे क्लासेस स्टोअर करून ठेवले असतील, तर जरी ते तुमच्या डॅशबोर्डवर दिसत नसले, तरी तुम्ही ह्या क्लासेसमधल्या ज्या पोस्ट आहेत, असाइनमेंट्स आहेत, ह्या सर्व असाइनमेंट्स आणि पोस्ट तुम्ही तुमच्या दुसऱ्या क्लासेससाठी, जे लाईव्ह क्लासेस आहेत त्यांच्यासाठी रियूज करू शकता आणि त्यामुळे तुम्ही तुमचे क्लासेस जे आहेत ते पूर्णपणे डिलीट न करता आर्काइव्हमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तर मला असं वाटतं की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला लक्षात आलं असेल, की तुम्ही तुमचं हे क्लासरूम कशाप्रकारे ऑर्गनाइज्ड ठेवू शकता. तुम्ही तुमचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या असाइनमेंट्स तुम्ही ज्या दिलेल्या आहेत, त्या कशा ऑर्गनाइज करू शकता. त्यांना वेगवेगळ्या हेड्सखाली कसं स्टोअर करून ठेवू शकता, हे तुमच्या लक्षात आलं असेल. जर ह्या विषयासंदर्भामध्ये आणखी माहिती हवी असेल, काही शंका असतील, प्रश्न असतील, तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून आमच्या इतर व्हिडिओजची माहिती तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल. हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा. इतर शिक्षकांसोबत आणि पॅरेंट्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.